आंबेनळी घाट परिसरातून एक दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. प्राथमिक अंदाजानुसार आंबेनळी घाटातील मेठ तळ्याच्या खालच्या बाजूस असलेल्या कठड्यावरून एक धिप्पाड रानगवा खाली दरीत कोसळला. या अपघातात या रानगव्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा रानगवा दरीतून घसरत थेट आंबेनळी घाटाच्या मुख्य रस्त्यावर येऊन पडला. घाटातील वळणावळणाचा रस्ता, खोल दरी आणि आजूबाजूला असलेली दाट वनराई यामुळे हा अपघात अधिक भीषण ठरला. रस्त्यावर पडल्यामुळे गव्याचा जागीच मृत्यू झाला असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. मुख्य रस्त्यावर गवा पडलेला पाहण्यासाठी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. अनेक वाहनधारकांनी आपली वाहने थांबवून हा गवा अगदी जवळून पाहण्याचा मोह आवरू शकला नाही. परिणामी काही काळासाठी वाहतूकही विस्कळीत झाली होती. दरम्यान अलीकडच्या काळात रानगवे, बिबटे, हरणे यांसारखे वन्यप्राणी सातत्याने नागरी वस्ती, पर्यटन स्थळे आणि सार्वजनिक रस्त्यांवर दिसून येत आहेत. जंगलालगत वाढलेली मानवी वस्ती, रस्त्यांचे जाळे, वाहनांची वाढती संख्या आणि अन्नाच्या शोधात भटकणारे वन्यप्राणी हे सगळे घटक अशा घटनांना कारणीभूत ठरत असल्याचं वन्यजीव अभ्यासकांचं मत आहे. विशेषतः आंबेनळी घाटासारख्या संवेदनशील भागात वाहनांचा वेग, कडेला असलेले कठडे आणि खोल दऱ्या यामुळे वन्यप्राण्यांसाठी मोठा धोका निर्माण होत आहे. हा अपघात म्हणजे वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षाचं आणखी एक गंभीर उदाहरण मानलं जात आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत रानगव्याची पाहणी करून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली असून वाहतूक सुरळीत करण्यासाठीही उपाययोजना करण्यात आल्या. या घटनेमुळे पुन्हा एकदा वन्यप्राणी संरक्षणासाठी आणि अशा अपघातांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना कधी केल्या जाणार असा प्रश्न उपस्थित होतोय. पर्यटन स्थळे आणि घाट रस्त्यांवर वेग मर्यादा, सूचना फलक आणि सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे राबवण्याची गरज आता अधिक तीव्र झाली आहे. आंबेनळी घाटातील ही दुर्दैवी घटना सर्वांसाठीच डोळे उघडणारी असून मानव आणि निसर्ग यांच्यातील समतोल राखण्याची जबाबदारी आपलीच असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित करते.